नमस्कार, स्वागत आहे तुमचं अक्षताज रेसिपी मध्ये। गणेश उत्सव मध्ये बाप्पांसाठी रोज वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवले जातात। यंदा करून बघूया साखर विरहित झटपट खजूर मोदक, हेल्दी आणि टेस्टीही। एक वाटी इथे खजूर घेतलेले आहेत। खजूरला मी मिक्सरला थोडंसं फिरून घेतलं होतं। 1 चमचा खसखस, थोडंसं तूप आणि बदामचे तुकडे। सगळ्यात आधी आपल्याला हे खजूर भाजून घ्यायचे आहेत। त्यासाठी मी कढईमध्ये तूप टाकतेय 1 चमचा। तूप थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्ये खसखस टाकलीये। 1 मिनिट परतून घेऊयात। खसखस आपली परतलेली आहे। आता मी याच्यामध्ये बदामचे तुकडे टाकलेत। याला पण 1 मिनिट आपण परतून घेऊयात। बदाम आणि खसखस छान परतलेत। आता मी खजूर टाकत आहे। याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। मिक्सरला फिरवल्यामुळे याचा घट्ट गोळा बनला आहे, पण आपण 2-3 मिनिटे परतल्यानंतर हे छान मऊ लुसलुशीत होतं। हे बघा, तुम्ही पाहू शकता, आधी गोळा होता खजूरचा, आता किती मस्त हे सॉफ्ट झालेला आहे। असंच आपल्याला सतत 3-4 मिनिटे परतायचं आहे। खूप झटपट आणि सोपे हे मोदक आहेत आणि शुगर फ्री असल्यामुळे याला शुगरचे पेशंट देखील खाऊ शकतात। लहानापासून मोठ्यापर्यंत आवडतील असे हे मोदक आहेत। हे बघा, हे जे मिश्रण आहे सॉफ्ट झालेलं आहे। याचा छान मस्तपैकी गोळा होत आहे। जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, असं हे मिश्रण झालेलं आहे। गॅस बंद करूयात आणि आता या मिश्रणाला आपण थंड करून घेऊयात। कोमट थंड करायचं आहे, जास्त पण थंड नाही करायचं। हे बघा, आपलं मिश्रण कोमट थंड झालेलं आहे। आता मी मोदकच्या साच्याला तूप लावून घेतेय। यावरती आता मी हे जे मिश्रण आहे ते भरून घेतेय मोदक साच्यावरती। ज्यावेळेस आपण मोदक भरतो त्यावेळेस हे मोदकचे साच्याचे जे टोक आहेत ना, व्यवस्थित दाबायचे, म्हणजे मोदक आपले कुठेही तुटणार नाहीत। आणि व्यवस्थित असे प्रेस करून घ्यायचे, म्हणजे मोदकाला छान चकाकी येते आणि आपले मोदक छान बनतातही आणि चमकतातही। तुम्ही पाहू शकता किती छानसा आपला खजूरचा मोदक इथे बनून तयार झालेला आहे। रेसिपी खूप सोपी आहे, कोणालाही जमेल अशी ही रेसिपी आहे। टेस्ट खूप भारी लागते। एकदा खाल तर तुम्ही परत परत कराल। दुसराही मोदक मी इथे बनवत आहे। तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा। तसेच तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, कमेंट पण करा। हे बघा, आपला दुसरा पण मोदक इथे बनलेला आहे। खूप छान पद्धतीने आपला हा मोदक इथे बनलेला आहे, तुम्ही पाहू शकता। अशाच प्रकारे आता मी सर्व मोदक बनवून घेत आहे। हे पहा, किती सुंदर आपले मोदक इथे बनत आहेत। सर्व मोदक आपले इथे बनून तयार झालेले आहेत। एकदम असे 10 मिनिटात बनून तयार होणारे हे मोदक आहेत। खूप टेस्टी लागतात आणि हेल्दी पण खूप जास्त प्रमाणात आहेत। आता यावरती मी भाजलेली खसखस टाकत आहे, याने फ्लेवर खूप छान येतो। हे बघा, किती सुंदर आपले हे मोदक दिसत आहेत। अप्रतिम टेस्टचे आपले हे खजूर मोदक इथे बनून तयार झालेले आहेत।
रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब नक्की करा. तसेच तुमच्या फ्रेंड्स सोबत माझे व्हिडिओ देखील शेअर करायला विसरू नका.